वादळांनी रोखले रस्ते तरी पावलं थांबली नाहीत. अंधारानं वेढलं जग तरी स्वप्नांची ज्योत विझली नाही. साथ मिळाली विश्वासाची अन आयुष्य उजळून गेलं. जे हरवलं होतं कधी काळी तेच पुन्हा नव्यानं गवसलं. नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. आजची कथा अशा एका मुलीची आहे जिची स्वप्न परिस्थितीनं विझवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या मनातली ज्योत कधीच विझली नाही. हिरव्यागार भातशेतीनं वेढलेल्या कोकणातील एका छोट्याशा गावात ज्योती नावाची एक मुलगी राहत होती. ज्योतीला शिक्षणाची खूप आवड होती. रखरखीत ऊन असो की मुसळधार पाऊस, न चुकता ती अनेक किलोमीटर चालत शाळेत जायची. असंच एके दिवशी भर पावसात लाल मातीचा रस्ता तुडवत ज्योती शाळेत पोहोचली. तिचे पाय चिखलानं माखलेले होते, पण तिच्या चेहऱ्यावर विजेसारखी चमक होती. शाळेत पोहोचल्यावर शिक्षक नेहमीप्रमाणे हसून म्हणाले, "ही बघा, आली आपली हुशार ज्योती." संपूर्ण वर्गात तिचं नाव आदरानं घेतलं जायचं, कारण अभ्यासात हुशार असलेल्या ज्योतीचं आपल्या भवितव्याबाबतचं ध्येय अगदी स्पष्ट होतं. एकदा शिक्षकांनी वर्गात सर्व मुलांना विचारलं, 10वी नंतर मोठं होऊन कोण काय काय बनणार आहे? कोणी म्हणालं डॉक्टर, कोणी पोलीस, कोणी इंजिनियर. पण ज्योती ताठ मानेनं उठली आणि म्हणाली, "मला शिक्षिका व्हायचं आहे." संपूर्ण वर्ग तिच्याकडे कुतूहलानं पाहू लागला. ती पुढे म्हणाली, "कारण आपल्या गावात अजूनही अनेक मुली शाळेत जाऊ शकत नाहीत. मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे." शिक्षकांच्या डोळ्यात ज्योतीविषयी अभिमान दाटून आला, पण नियती कुठेतरी कुत्सितपणे हसत होती. कारण ज्योतीची एक कठीण परीक्षा ती घेणार होती. त्या दिवशी संध्याकाळी ज्योती शाळेतून घरी आली, पण घरात नेहमीसारखं वातावरण नव्हतं. आईच्या डोळ्यात पाणी होतं, वडिलांचा चेहरा गंभीर होता. ही सगळी परिस्थिती पाहून ज्योतीचं हृदय धडधडू लागलं. "काय झालं?" तिनं घाबरतच विचारलं. वडील काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी जड आवाजात एकच वाक्य उच्चारलं, "ज्योती, तुझं लग्न ठरलंय. मुलगा चांगल्या घरचा आहे. तू सुखात राहशील." हे ऐकताच काळ जणू तिथंच थांबला. तिच्या हातातली पुस्तकं खाली पडली. तिची शाळा, तिचे शिक्षक, तिची स्वप्न, एखादी माळ तुटून मोती विखुरले जावेत तसं सगळं एका क्षणात विखुरलं गेलं. अत्यंत दुःखावेगानं ज्योती गयावया करू लागली. "नाही बाबा, नाही, कृपा करा. एवढ्यात काही माझ्या लग्नाचा विचार करू नका. माझी परीक्षा आहे बाबा. मला पुढे खूप शिकायचंय. मला शिक्षिका व्हायचंय," ती रडत म्हणाली. पण गरिबी, समाज आणि परंपरा या तिन्ही गोष्टी तिच्या स्वप्नांपेक्षा वरचढ ठरल्या. त्या रात्री ती उशीत तोंड खुपसून ढसाढसा रडत राहिली. पहाट झाली. उगवत्या सूर्याला नमस्कार करून ज्योती उठली. तिच्या डोळ्यातली स्वप्न अजूनही जिवंत होती, पण त्यांच्यावर परिस्थितीची धूळ साचली होती. असेच काही दिवस निघून गेले आणि अखेर तो काळा दिवस उजाडला. शाळेतली सर्वात हुशार मुलगी एका नववधूमध्ये रूपांतरित झाली. लग्नानंतरचे दिवस तिच्यासाठी एखाद्या तुरुंगासारखे होते. सासू खाष्ट असल्यानं सकाळपासून रात्रीपर्यंत घरकाम एके घरकाम, पाण्यानं डबडबलेले डोळे, सारखं काम करून थकलेले हात आणि मनात सतत पिंगा घालणारा एकच प्रश्न, जर मला शिकू दिलं असतं तर? रात्री सगळे झोपल्यानंतर दिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात ज्योती हळूच आपली एक जुनी वही बाहेर काढायची. त्या वहीच्या पानांवर तिची स्वप्न अजूनही टवटवीत होती. त्याच वहीत ती कधी एखादं गणित सोडवायची, कधी इंग्रजीतील शब्द लिहायची आणि प्रत्येक वेळी हे करताना तिच्या डोळ्यातून आसवं ओघळायची, कारण तिला वाटायचं तिच्या स्वप्नांचा अंत झाला आहे. पण तिला हे माहीत नव्हतं की तिच्या आयुष्यात एक देवदूत प्रवेश करायचा बाकी होता. तो देवदूत म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून तिचे सासरे होते. एका संध्याकाळी ज्योतीचे सासरे देवदत्त साहेब नेहमीपेक्षा लवकर घरी आले. शांत, संयमी आणि ज्ञानानं समृद्ध असे ते निवृत्त मुख्याध्यापक होते. घरातील सर्वजण झोपेची तयारी करत असताना त्यांना ज्योतीच्या खोलीतून मंद प्रकाश दिसला. कुतूहलानं त्यांनी आत डोकावलं. खोलीच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात दिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात
ज्योती एका जुन्या वहीत काहीतरी लिहित होती. ते बघून ज्योतीचे सासरे ज्योतीला म्हणाले, ज्योती बाळा, एवढ्या रात्री काय करतेस? सासऱ्यांच्या अचानक येण्याने ज्योती दचकली. ती म्हणाली, काही नाही बाबा, सहजच थोडं लिहित होते. देवदत्त साहेब हलकेसे हसले आणि म्हणाले, घाबरू नकोस, मी आयुष्यभर शिक्षक होतो. विद्यार्थ्यांच्या डोळ्यातली स्वप्न ओळखायला मला अजूनही येतात बरं. तू अभ्यास करत होतीस ना? काही क्षण तिथं शांतता पसरली. नंतर ज्योती हळू आवाजात म्हणाली, हो बाबा, पण त्याचा आता काही उपयोग नाही. संपले ते दिवस. देवदत्त साहेबांनी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, कोण म्हणतं ग की लग्न झालं म्हणजे स्वप्न संपतात? यावर ज्योती उदासपणे म्हणाली, तसं तर सगळेच म्हणतात बाबा. चांगल्या सुनेनं फक्त घर आणि कुटुंबाचा विचार करावा. यावर देवदत्त साहेबांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव उमटले आणि ते म्हणाले, ते बरोबरच आहे, पण त्याच्या पुढे जाऊन मी हे म्हणेन की चांगल्या कुटुंबानं तिच्या स्वप्नांचाही विचार करायला हवा. सासऱ्यांचे हे शब्द ऐकून ज्योती थबकली. आजपर्यंत कोणीही तिच्याशी अशा प्रकारे बोललं नव्हतं. त्या रात्रीपासून तिच्या आयुष्यात बदलाची पहिली किरणं दिसू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळीच देवदत्त साहेबांनी तिला त्यांची जुनी पाठ्यपुस्तकं आणून दिली आणि तिच्या हरवलेल्या स्वप्नांचा प्रवास पुन्हा सुरू झाला. दररोज संध्याकाळी घरातली सगळी कामं संपल्यानंतर देवदत्त साहेब आणि ज्योती अंगणात बसून गप्पा मारू लागले. गप्पांमधून देवदत्त साहेबांना कळलं की ज्योतीला पुढे अजून शिकायचं आहे, पण प्रापंचिक जबाबदाऱ्यांमुळे गाडं काही हलत नाहीये. बोलता बोलता देवदत्त साहेबांनी ज्योतीला पुन्हा शिकण्यास प्रवृत्त केलं. महिने सरत गेले. ज्योतीचा आत्मविश्वास पुन्हा वाढू लागला. तिचा नवरा दीपकही मग तिला तिच्या अभ्यासात मदत करू लागला, पण त्यानं कधीच तिला विरोध केला नाही. एके दिवशी देवदत्त साहेब बाहेरून आले आणि उत्साहात म्हणाले, ज्योती, जवळच्या शाळेत मुलींना वाचन शिकवण्यासाठी मदतनीस हवी आहे, करशील का? आनंदाने पण काहीशा साशंक स्वरात ज्योती म्हणाली, कोण, मी? पण मी अजून खरी शिक्षिका नाही झाले. यावर देवदत्त साहेब म्हणाले, ज्ञान आणि माणुसकी असलेली व्यक्ती आधीच शिक्षिका असते. पदवी फक्त त्याची ओळख बनवते. देवदत्त साहेबांच्या या आश्वासक शब्दांनी ज्योतीला कमालीचा धीर आला. तसं पाहिलं तर शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांसमोर उभं राहणं तिच्यासाठी नवीन होतं. पहिल्या काही दिवसात ती अडखळली. काही मुलं हसली देखील, पण तिनं हार मानली नाही. हळूहळू तिचा आत्मविश्वास वाढू लागला. तिच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे मुलींना अभ्यासाची गोडी लागली. काही आठवड्यातच ती शाळेतील सर्वांची आवडती शिक्षिका बनली. लहान मुली तिला प्रेमानं म्हणू लागल्या, आमच्या लाडक्या मास्तरीण ज्योतिबाई. हे ऐकताना तिच्या डोळ्यात आनंदाश्रू यायचे, कारण हेच तिचं स्वप्न होतं. हळूहळू संपूर्ण गाव ज्योतीविषयी चर्चा करू लागलं. लग्नानंतर सुद्धा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हिम्मत न हारता स्वतःच्या पायावर ज्योतीला उभं राहिलेलं बघून अनेक कुटुंबांनी आपल्या मुलींना शाळेत पाठवायला सुरुवात केली. त्यामुळे ज्योतीचा वर्ग हसऱ्या चेहऱ्यांनी, जिज्ञासेने आणि नव्या आशेच्या किरणांनी भरू लागला. या वर्गात ती फक्त मुलींना शिकवत नव्हती, तर ती त्यांच्या मनात मोठमोठ्या स्वप्नांची रुजवण करत होती. एका संध्याकाळी ज्योती आपला नवरा दीपक बरोबर शाळेतून घरी आली. सासरे देवदत्त साहेब तिचीच वाट पाहत होते. त्यांच्या हातात तिचं जुनं शाळेचं प्रमाणपत्र होतं. ज्योतीला पाहून ते म्हणाले, ज्योती, आज मी तुझ्या जुन्या शाळेत जाऊन आलो. मी त्यांना तुझ्याबद्दल सांगितलंय. त्यांनी तुला शिक्षक पात्रता परीक्षेसाठी संधी दिली आहे. हे ऐकताच ज्योतीच्या डोळ्यात पाणी आलं. गहिवरल्या आवाजात ती म्हणाली, बाबा, तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलं? यावर देवदत्त साहेब प्रेमानं म्हणाले, अगं, मी काहीच केलं नाही. मी फक्त तुला वाट दाखवली. त्या वाटेनं चालत जाण्याचं धैर्य तू दाखवलंस. सासऱ्यांकडून मिळालेल्या या पाठबळानं प्रोत्साहित होत ज्योतीनं पुढं जीव तोडून अभ्यास केला. काही आठवड्यानंतर परीक्षेचा निकाल लागला. ज्योती उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली होती. ती आता अधिकृतपणे शिक्षिका बनली होती. आनंदाश्रूंनी तिचे डोळे भरून आले. काही वर्ष उलटली.
ज्योतीच्या शाळेत गावातल्या अनेक मुली शिक्षण घेऊ लागल्या. एके दिवशी तिला शाळेबाहेर एक छोटी मुलगी रडताना दिसली. ज्योती तिच्या जवळ गेली आणि म्हणाली, "काय ग, काय झालं बाळा?" मुलगी रडत रडतच म्हणाली, "ज्योतिबाई, माझे बाबा म्हणतात की मुलींनी शाळेत जायचं नाही." हे ऐकताच ज्योतीला तिचा भूतकाळ आठवला. ती त्या मुलीसमोर गुडघ्यावर बसली आणि तिला जवळ घेत हळू आवाजात म्हणाली, "अगं, एकेकाळी मला देखील हेच ऐकावं लागलं होतं." यावर कुतूहलानं त्या मुलीनं तिला विचारलं, "बाई, मग तुम्ही शिक्षिका कशा झालात?" तेव्हा ज्योती म्हणाली, "कारण स्वप्न कधीच मरत नाहीत, ती योग्य वेळेची वाट पाहत असतात. मला वचन दे, कितीही अडचणी आल्या तरी तू शिकणं कधीही सोडणार नाहीस." हे ऐकताच मुलीनंही पटकन अश्रू पुसले आणि मोठ्या आत्मविश्वासानं मान हलवत तिनं आपला होकार दर्शवला. यातच आपल्या स्वप्नांच्या पूर्णत्वाचा आनंद ज्योतीला मिळाला. मित्रमैत्रिणींनो, ज्योतीची ही कथा आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवते. जेव्हा संपूर्ण जग तुम्हाला नाही म्हणत असतं, तेव्हा त्या एका व्यक्तीला शोधा जी तुम्हाला हो म्हणते. कारण कधीकधी आशा तिथून येत नाही जिथून आपण अपेक्षा करतो, तर ती येते त्या व्यक्तीकडून जी तुमच्यातील प्रकाश ओळखते आणि तुम्हाला स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवायला शिकवते. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती आहे जिनं तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला पुन्हा उभं राहायला मदत केली आहे. पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणादायी कथेसह. धन्यवाद.